गावाच्या कडेला एक जुनेसे घर होते. घर मातीचे, भिंतीवर भेगा, पण अंगणात नेहमी स्वच्छता असायची. त्या घरात राहत होती सुमनमाई. सुमनमाई कुणाची खरी आई नव्हती. ती सावत्र आई होती. पण तिच्या मनात सावत्र असा शब्द कधीच नव्हता. सावत्र आई, पण मायेची कमतरता नाही. सुमनमाईचं लग्न झालं तेव्हा तिचा नवरा आधीच एका मुलाचा बाप होता. मुलाचं नाव राहुल होतं. राहुल तेव्हा फक्त 5 वर्षाचा होता. आई गेल्याचं दुःख त्याच्या डोळ्यात कायम दिसायचं. लोक सुमनमाईला म्हणायचे, सावत्र आई आहे, लक्ष ठेवा, मुलाला जपून ठेवा. पण सुमनमाई हसायची. आई पण रक्तात नसतं, ते मनात असतं. लहानपणापासून सगळं स्वतःच. राहुलला ताप आला तर सुमनमाई रात्रभर जागायची. शाळेत डबा द्यायची तर स्वतः उपाशी राहायची. स्वतःसाठी एकही साडी न घेतलेली वर्षानुवर्षे, पण राहुलच्या पुस्तकात, कपड्यात कधी कमतरता नव्हती. राहुलच्या मनात मात्र वेगळंच चालू होतं. राहुल मोठा होत गेला आणि गावातल्या लोकांच्या गोष्टी त्याच्या कानावर पडू लागल्या. ती तुझी खरी आई नाही, सावत्र आईवर कधी विश्वास ठेवू नकोस. हळूहळू राहुलच्या वागण्यात बदल दिसू लागला. तो सुमनमाईला कधी आई म्हणायचा नाही. फक्त ए ते दे असंच म्हणायचा. सुमनमाईला दुखायचं, पण ती कधी बोलली नाही. नवऱ्याचा मृत्यू आणि जबाबदारी तिच्यावर आली. राहुल 10वीत असताना सुमनमाईचा नवरा वारला. घरावर दुःखाचं सावट आलं. नातेवाईक म्हणाले, आता हा तुझा मुलगा नाही, सावत्र आहे, जपून राहा. पण सुमनमाई ठाम उभी राहिली. तो माझाच मुलगा आहे, मी त्याला सोडणार नाही. तिने शेतमजुरी केली, घरकाम केली, लोकांच्या घरी भांडी घासली. फक्त एकच ध्यास, राहुल शिकला पाहिजे. शिकला, पण तो दूर गेला. राहुल शिकला, नोकरीला लागला, शहरात गेला. पहिल्यांदा गेला तेव्हा सुमनमाईने त्याच्या पिशवीत डब्यात लाडू ठेवले होते. डोळे पुसत म्हणाली, बेटा, वेळ मिळाला तर फोन कर. राहुलने फक्त मान हलवली. हळूहळू वाढलेलं अंतर. महिने गेले, फोन कमी झाले, घरी येणं बंद झालं. गावात कोणी विचारलं तर राहुल येतो का? सुमनमाई हसून म्हणायची, कामात असेल, मोठा माणूस झाला आहे. पण रात्री ती उशिरा भिजेपर्यंत रडायची. उशी भिजेपर्यंत रडायची. सावत्रपणाची जाणीव अशी दिसत होती. एक दिवस राहुल गावात आला. सुमनमाई आनंदाने उठली. बेटा, जेवण केलंस का? राहुलने थंड आवाजात उत्तर दिलं, माझ्या आईसारखं वागू नकोस प्लीज. तू माझी खरी आई नाहीस. ते शब्द सुमनमाईच्या काळजात घुसले. पण तिने डोळे पुसले आणि फक्त एवढंच म्हणाली, हो बेटा, तू बरोबर आहेस. त्या रात्री सुमनमाई खूप उशिरापर्यंत जागी होती. तिने एक निर्णय घेतला. त्या रात्री सुमनमाई झोपलीच नाही. राहुलचे शब्द तिच्या मनात घुमत राहिले. तू माझी खरी आई नाहीस. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर शांतता. कारण ती आई होती. निर्णय जो कुणालाही सांगितला नाही. आणि पहाटे उठून सुमनमाईने देवासमोर दिवा लावला. तिने हात जोडले, देवा, मी सावत्र असले तरी माझं कर्तव्य कमी पडू देऊ नकोस. आणि त्या क्षणी तिने एक मोठा निर्णय घेतला. जमीन विकण्याचा निर्णय. सुमनमाईकडे थोडीशी शेती होती. तिचं घर आधार होतं. पण तिने ठरवलं, राहुलच्या भविष्यासाठी हे सगळं कमी आहे. दुसऱ्या दिवशी ती गावात गेली आणि जमीन विकायची चौकशी केली. लोक आश्चर्याने पाहू लागले. हा मुलगा सावत्र आहे, इतकं का करतेस? सुमनमाई शांतपणे म्हणाली, आईला फरक कळत नाही. राहुलसाठी सगळं जमीन विकून तिने पैसे राहुलकडे पाठवले. सोबत एक पत्र होतं. पण त्या पत्रात तिने स्वतःबद्दल एकही शब्द लिहिला नाही. फक्त एवढंच लिहिलं, बेटा, पुढचं शिक्षण नीट कर,
पैसे कमी पडू देऊ नकोस. राहुलची प्रतिक्रिया येते. राहुलने पैसे घेतले, पण आईला एक फोनही केला नाही. त्याने मनात म्हटलं, आता पैसे आहेत, त्यामुळे उपकाराची गरज नाही. त्याच्या मनात सुमनमाई अजूनही सावत्रच होती. गावात चर्चा होती. गावात चर्चा सुरू झाली. सुमनमाईने सगळं विकलं. आता तिचं कसं काय होणार? काय होणार? कोणी विचारावायचं, मुलगा मदत करतो का? सुमनमाई हसून म्हणायची, तो शिकतोय. शिकतोय म्हटल्यावर तेवढंच त्याच्यासाठी माझ्यासाठी पुरेसं आहे. एकाकी आयुष्य. हळूहळू सुमनमाईचं आयुष्य खूपच एकटं झालं. पण ती कधी तक्रार करत नव्हती. सकाळी देवपूजा, दुपारी इतरांच्या घरी काम आणि संध्याकाळी राहुलचा फोन येईल या अशा आशेवर वाट पाहणं. शरीर साथ सोडू लागलं. वय वाढत गेलं आणि शरीर थकू लागलं. कंबर दुखायची, डोळे धुसर व्हायचे, तरीही तिने राहुलला कधी सांगितलं नाही, कारण तो ताण घेईल. एका दिवशी सुमनमाई शेतातच चक्कर येऊन पडली. गावकऱ्यांनी तिला उचललं. कोणी म्हणालं, राहुलला कळवा. पण सुमनमाई हळूच पुटपुटली, नको, त्याला त्रास नको. शेताच्या कडेला सुमनमाई जमिनीवर पडलेली होती. डोळे मिटलेले, श्वास मंद. गावकऱ्यांनी धावपळ करून तिला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासून एक गंभीर वाक्य सांगितलं, अशक्तपणा खूप आहे, आता काळजी घ्यावी लागेल. हॉस्पिटलचा बेड आणि एकटेपण. दवाखान्याच्या बेडवर सुमनमाई शांत पडून होती. आजूबाजूला माणसं होती, पण आपलं असं कोणीच नव्हतं. डॉक्टरांनी विचारलं, कोणी जवळचं आहे का? तेव्हा सुमनमाई थोडी थांबली आणि हळूच म्हणाली, माझा मुलगा आहे, पण तो खूप दूर आहे. राहुलला कळवलं जातं. गावातील सरपंचाने राहुलला फोन लावला आणि आई दवाखान्यात आहे असं सांगितलं. तब्येत बरी नाही असं माहीत झाल्यावर राहुल क्षणभर गप्प झाला. मग थंड आवाजात म्हणाला, काय झालंय? एवढंच ना? फोन ठेवला गेला. तो त्या दिवशी गावाकडे निघाला नाही. सुमनमाईचा अंतर्मन. रात्री सुमनमाई एकटी होती. छताकडे पाहत ती विचार करत होती, मी चुकीचं तर केलं नाही ना? मी जास्त तर प्रेम केलं नाही ना? तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण तिने स्वतःलाच समजावलं, आईचं प्रेम कधी जास्त नसतं. त्या रात्री सुमनमाईने एक कागद मागितला. हात थरथरत होते. तिने लिहिलं, राहुल, मी तुला कधी त्रास दिला असेल तर मला माफ कर. मी तुझी खरी आई नाही, पण तुझं भलं हवं होतं इतकंच खरं. तिने ते पत्र उशीखाली ठेवलं. दुसरीकडे राहुल मित्रांसोबत होता. फोन आला, आई खूप गंभीर आहे. राहुलने दीर्घ श्वास घेतला. उद्या येतो, आज नाही, उद्याच. रात्री अचानक तिचा श्वास घाबरू लागला. डॉक्टर धावले. तिचे हात थरथरत होते. तिने डोळे मिटले आणि पुटपुटली, देवा, माझ्या मुलाचं भलं कर. ती रडली नाही, ती तक्रार केली नाही. पहाटे डॉक्टर आले. त्यांनी एक वाक्य सांगितलं, आता वेळ फार कमी आहे. दवाखान्यात पहाटेचं वातावरण जड झालं होतं. डॉक्टर, नर्स सगळेच शांत होते. सुमनमाईचा श्वास आता फारच मंद झाला होता. तिने नर्सला हाताने जवळ बोलावलं. अतिशय हळू आवाजात म्हणाली, माझ्या मुलाला कळवा. मी ठीक आहे. खोटं बोलायचं होतं, कारण आई नेहमीच मुलासाठी स्वतःचा त्रास लपवते. दुपार झाली. गाडी स्टेशनवरून निघाली, पण राहुल अजून बसलेलाच नव्हता. ऑफिसचं काम, स्वतःची सोय आणि आई दुसऱ्या नंबरवर होती. सायंकाळी सुमनबाईने डोळे उघडले. खिडकीतून येणारा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला. ती हळूच हसली. आई, मी माझं काम केलं. तिने उशीखालचं पत्र हातात घेतलं आणि एक दीर्घ श्वास आणि सगळं शांत झालं. डॉक्टरांचं वाक्य. डॉक्टरांनी घड्याळ पाहिलं. संध्याकाळी 5:40 झाली होती.
तो आवाज नुसता वेळ सांगणारा नव्हता, तर तो आयुष्य थांबवणारा होता. रात्री राहुल दवाखान्यात पोहोचला. हॉलमध्ये उभा असलेला सरपंच त्याच्याकडे पाहू लागला आणि उशीर झाला असं म्हटलं. राहुल काही बोलू शकला नाही. आता अंतिम दर्शन होतं. सुमनबाई शांत झोपलेली होती. चेहऱ्यावर वेदना नव्हत्या, तक्रार नव्हती. राहुल जवळ गेला, तिचा हात धरला. तो थंड होता. आई. पहिल्यांदा त्याच्या तोंडातून तो शब्द बाहेर पडला. नर्सने एक कागद दिला. आईने हे ठेवायला सांगितलं होतं. त्यात राहुलने ते पत्र उघडलं. प्रत्येक ओळ त्याच्या काळजावर घाव करत होती. त्याचे डोळे भरून आले होते. पत्राच्या शेवटी असं लिहिलं होतं, एक वाक्य असं होतं, मी तुझी सावत्र आई असले तरी माझं प्रेम खऱ्या आईचं सारखंच होतं. राहुल अक्षरशः कोसळला. सुमनमाईचं अंत्यसंस्कार करण्यात आलं आणि अंत्यसंस्कार साधेपणाने झाले. कोणताही गाजावाजा नव्हता, पण प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. राहुल हा शांत उभा होता, पण त्याचं मन पूर्णपणे तुटलेलं होतं. एकामागून एक लोक येऊन म्हणत होती, ही बाई सावत्र नव्हती, पण आईपेक्षा कमी नव्हती. अशा आई क्वचितच मिळतात. प्रत्येक वाक्य राहुलच्या छातीत घुसत होतं. घरातली शांतता. घरी आल्यावर घर भयंकर शांत वाटत होतं. स्वयंपाकघरात तिचा डबा अजून ठेवलेला होता. देवघरात तिने लावलेला दिवा विझलेला नव्हता. राहुल तिथेच बसून राहिला. कागदपत्र पाहताना त्याला राहुलला धक्काच बसला. संपूर्ण जमीन, घर, तिच्या नावावर असलेली छोटी बचत सगळं त्याच्याच नावावर केलेलं होतं. एकही शब्द स्वतःसाठी ठेवलेला नव्हता. सावत्रपणाचा अंत केला होता. राहुल जमिनीवर बसला. डोळ्यातून पाणी वाहत होतं. माझी खरी आई ही मला जन्म देणारी नव्हती, तर मला घडवणारी होती. तो देवघरात गेला. तिच्या फोटोसमोर उभा राहिला आणि हात जोडले. काही महिन्यांनी राहुल गावातच राहायला आला. त्याने सुमनमाईच्या नावाने एक छोटा ट्रस्ट सुरू केला होता. सुमनमाई आधार. सावत्र आई, वृद्ध महिला आणि एकट्या आईसाठी हा ट्रस्ट होता. अंतिम सीन. राहुल शाळेच्या मुलांना सांगतो, आई रक्तानं नव्हे तर त्यागाने ओळखली जाते. कॅमेरा सुमनमाईच्या फोटोवर जातो. पार्श्वसंगीत मंद होते आणि अंतिम संदेश दिला जाते. आई जिवंत असताना सावत्र वाटत होती, पण मेल्यावर तीच खरी आई ठरली.